नागपूरमध्ये एकीकडे थंडीचा जोर वाढतोय तर दुसरीकडे राजकीय वातावरण मात्र गरम आहे। नागपुरातल्या एका भेटीची गरमागरम सध्या राजकारणामध्ये चर्चा सुरू आहे। विधान परिषदेचे आमदार असलेले उद्धव ठाकरे नागपूरमध्ये आहेत आणि आज दुपारी त्यांनी चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली। एक पुष्पगुच्छ देऊन उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचं अभिनंदन केलं। यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली। या भेटीवेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, सचिन अहिर आणि वरुण सरदेसाई उपस्थित होते। या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी जी दुसरी भेट घेतली ती जास्त लक्षवेधी आहे। आमदार अपात्रता प्रकरणामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधात ज्यांनी निकाल दिला ते विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची उद्धव ठाकरेंनी आज स्वतः जाऊन भेट घेतली। ठाकरेंची शिवसेना सध्या विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी करतेय। त्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठींना महत्त्व आहे। साहजिकच आहे, या सरकारकडनं महाराष्ट्राच्या हिताची अपेक्षा आहे। महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील ही अपेक्षा आहे। त्या व्यतिरिक्त बाकी ही निवडणूक कशी जिंकले, काय जिंकले, हे जे काय अनाकलनीय प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवत राहणार आहोत। आज आम्ही दोघांची म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आमच्या हाऊसचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांची भेट घेतली। शुभेच्छा ते दिलेल्या आहेत आणि सुसंस्कृत राजकारण हे पुढे चालवा, पुढची 5 वर्ष एकत्र काम करायचं आहे, महाराष्ट्राच्या हिताचं करायचं आहे। शुभेच्छा दिल्या। तर फडणवीस आणि ठाकरेंच्या भेटीच्या वेळी सचिन अहिर देखील उपस्थित होते। ठाकरे फडणवीसांच्या 6 मिनिटांच्या भेटीमध्ये नेमकं काय घडलं, विरोधी पक्षनेतेपदाबाबत काय चर्चा झाली, हाय व्होल्टेज भेटीचा साक्षीदार एबीपी माझावर दोन्ही नेत्यांची बॉडी लँग्वेज नेमकी काय सांगत होती, या सगळ्या गोष्टी सचिन अहिर यांनी पाहिलेल्या आहेत। सामंजस्याच्या राजकारणाचं नवं पर्व हे सुरू होत आहे का असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित झालेला आहे। फडणवीस आणि ठाकरेंच्या भेटीवेळी सचिन अहिर उपस्थित होते। आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी राजकीय भेट म्हणून या भेटीकडे पाहिलं गेलं। आज विधान भवन परिसरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात जाऊन उद्धव ठाकरेंनी त्यांची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या। ज्या प्रकारे आज उद्धव ठाकरे त्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आणि या भेटीनंतर अनेक चर्चा व्हायला सुरुवात झाली आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर आहेत। कारण हे जी काही 5-6 मिनिटाची मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये सचिन अहिर सुद्धा होते। मीटिंगमध्ये नेमकं काय झालं, कारण असं बघितलं की बैठक नव्हती, पहिला खुलासा यासाठी करायचा, बैठक होते तर ती काही 5 मिनिटाची नसते, चर्चा होतात, हे होतात। आपल्याला आठवत असेल की गेल्या अधिवेशनामध्ये पण आम्ही सर्व माननीय आमदार आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्र्यांना पण भेटायला गेलो होतो, सदिच्छा भेट द्यायला पण हे आपल्याला नकारता आणि एक सदिच्छा भेट आणि महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने ही संस्कृती जी असते की आपण कितीही विरोध केला किंवा विरोधाला विरोध करण्याची भूमिका न घेता योग्य आहे का अयोग्य आहे पण त्या ज्या पदावरचा जो पदाचा मान असतो ते आपण मान ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आणि योगायोगाने उद्धवसाहेब आज नागपूरला आले होते आणि मग आमदार नियोजित होती ही भेट जी आहे इन्स्टंट झाली। मला वाटतं उद्धव साहेबांनी स्वतः सांगितलं की आपण भेटलं पाहिजे, आपण सर्वांनी गेलं पाहिजे आणि सर्व आमदार आम्ही सर्व बसताना, आदित्यजी बसताना सर्व येताना आणि मग चला आपण भेटायला जाऊया असं विषय करून घेऊन ती भेट झालेली आहे। काय असं ठरवून किंवा काय प्लॅनिंग करून किंवा या विषयासाठी आपण जाऊया, ह्यांनाच घेऊन जाऊया हे नाही। तुम्ही बघितलं असेल की जे रॅन्डमली इकडे जे आमदार दिसले तेच होते, असं सर्वांनाच काय निमंत्रण किंवा आमंत्रण असं नाहीये आणि ती एक सदिच्छा भेट होती आणि मला वाटतं आपण अभिनंदनच केलं त्यांचं। महाराष्ट्रातल्या जनतेने याकडे बघण्याचं काम केलं पाहिजे की बाबा आजही या संस्कृतीचं जतन करत असताना पक्षाच्या बाबतीतली असलेली भूमिका आणि टीका आणि ज्यावेळी या राज्याच्या हितासाठी आणि राज्यकर्त्याचे प्रमुख कोण असेल ती योग्य आयोग तर ती एक भूमिका घेऊन मला असं वाटतं सकारात्मक पुढच्या काळामध्ये हे राजकारण अशा दिशेने जाऊ शकतो आणि ती जात असेल तर मला वाटतं आम्ही सर्वांनी स्वागत केलं पाहिजे। अभिनंदनच होतं, कारण 5-7 मिनिटं तुम्ही अभिनंदनच होतं, 5-6 मिनिटात असं नाही आणि अनौपचारिक चर्चा काहीतरी होतात, कसं चाललंय, काय चाललंय, कधी आलात तुम्ही, कधी आलात, हे राजकीय चर्चा नाही अजिबात नाही, काहीच राजकीय चर्चा असं म्हटलं जातं की महाराष्ट्राच्या हिताचं तुमच्याकडनं काम हो आणि ते काय झालं नाही तर विरोधी पक्ष नात्याने
ज्यावेळी वॉचडॉग म्हणा किंबहुना त्याच्याबद्दलची काय उणिवा असेल ते आम्ही नजरेत आणून देण्यासाठी आम्ही तर आमची भूमिका मांडणारच आहोत. नाही एकीकडे प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा आपली शिवसेना घेते आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांसोबतची भेट, त्यामुळे एक वेगळा अँगल सगळ्या चर्चेला. अजिबात नाही. हिंदुत्वाचा मुद्दा हा नेहमीच राहिलेला आहे. ज्यावेळी असं प्रसंग आला त्यावेळी आम्ही ती भूमिका मांडण्याचाच प्रयत्न आपण केलेला आहे. आता विषय तसे आलेले आहेत. समजा आता विषय झाला नसता देवळाचा, हनुमान देवळाचा, तर मग आम्हाला ते उतरायची गरज लागली नसती. ते विषय आल्यानंतर होतं काय जाणून बुजून विषय तयार करून करण्याची भूमिका नाही. आणि ही जी परंपरा आज पत्रक ती परंपरा आपण चालू ठेवण्याचं काम करतो. त्यामुळे असे विषय आले तर पक्ष म्हणून आम्ही निश्चितपणे आहोत. नाही आज पत्रकार परिषदेमध्ये सावरकर आणि नेहरूंचा मुद्दा भाजप आणि काँग्रेसने बाजूला ठेवावा असं आज उद्धव ठाकरे म्हणाले. कसं आहे की या बाबतीत तुम्ही जर बघितलं असेल की माननीय पक्षप्रमुखांनी भाषणात पण उल्लेख केलेला आहे का हा काय मुद्दा आज मांडला असं नाही. मी 2-3 भाषणं जे त्याच्यावेळी त्यांनी बघितलं, विशेषतः आदित्यजींचं पण भाषण बघितलं की आता याच्या पलीकडे जाऊन या राज्यात आणि देशामध्ये राजकारण व्हायला पाहिजे, विचारांचं घेवाणदेवाण व्हायला पाहिजे आणि नेमकं कुठे आपण 21व्या शतकामध्ये चाललेलो आहोत ते घ्यायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी ती भूमिका मांडत असताना दोन्ही पक्षाला एका प्रकारे सल्ला दिलेले आहेत की या पलीकडे पण राज्यामध्ये बेरोजगारीचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, त्याकडे कुठेतरी आपण लक्ष द्यायला पाहिजे आणि याच वादात अडकायचं का आणि याच भूमिकेत आपण राहायचं का. सावरकरांच्या बद्दलची जी भूमिका म्हणणं हे त्यांनी जाहीर व्यासपीठावरून सांगण्याचं काम केलं. नवीन होऊन कोणीतरी विचारतोय म्हणून परत परत सांगणं हे मला वाटतं उचित होतं. ही भेट घेत असताना नाना पटोले त्याच मार्गावर होते, मात्र माहित नाही ते अनावधानाने झालं की मी तेच विचारायचा प्रश्न करतोय की हे अनावधानाने झालं की नाना पटोले तिथं होते पण उद्धव ठाकरे जात असताना अनेक लोकप्रतिनिधी असतील नसतील काय असं काय जसं मी म्हटल्याप्रमाणे काय ठरवून नाही बघितलं नाही. नाही अजिबात नाही. म्हणजे मी पण स्वतः त्यामध्ये ज्यावेळी आम्ही पत्रकार एवढी गर्दी एक व्हिडिओ समोर येतो ज्यात नाना पटोले बाजूला आहेत, उद्धव ठाकरे थेट देवेंद्र फडणवीसांची भेट घ्यायला जातात. असं जाताना येत असेल पण मला नाही वाटत त्यांनी बघितलं असेल. कारण साहेबांची सवय अशी आहे की त्यांनी जर बघितलं तर आवर्जून हाक मारला असतं. काही जरी झालं तरी देखील ते आमचे कलिक राहिलेले आहेत. महाविकास आघाडीतले सर्वच नेते हे आमचे सहकारी आहेत आणि साहेबांनी तर आवर्जून सांगितलं या अगोदर पण की जे आमचे अगोदरचे मित्र होते त्यांनी मित्रत्व निभवलं नाही, जे मित्रत्व या लोकांनी मला साथ देऊन करण्याचं काम केलेलं, तर मला वाटते तो विषय वेगळा आणि हे विषय वेगळा. शेवटचा प्रश्न, विधानसभा अध्यक्षांची सुद्धा तुम्ही भेट घेतली, विरोधी पक्षनेत्यासंदर्भात काही चर्चा झाली? या बाबतीत आदरणीय पक्षप्रमुख स्वतः याच्या बाबतीतलं बोलणार आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे घटक पक्षांची पण ते अनौपचारिक चर्चा त्यांची झाली असावी किंवा करतील. आज त्या बाबतीत कुठचीही चर्चा झाली नाही. मी म्हटल्याप्रमाणे की सदिच्छा भेट सर्वांना भेटण्यासाठी आज आम्ही गेलो होतो किंवा आमदार गेले होते त्यांच्याबरोबर, ते गेले होते आणि आम्ही त्यांच्याबरोबर होतो. अशी कुठचीही चर्चा किंवा कुठचाही म्हणे नाही. मात्र एक गोष्ट आहे, चांगली कॉफी मिळाली आम्हाला आणि कॉफीची चर्चा खूप झाली. अध्यक्षांकडे कॉफीची चर्चा झाली, मग इकडचे तिकडे झालेत. मग त्यांनी विचारलं अध्यक्षांना किंवा कसं काय चाललंय, काय आलंय, इकडे कसं चाललंय ते सांगा. भविष्यात अशा भेटीगाठी होत राहतील आणि त्यांनी नाही, मला वाटतं राजकारणात अशा भेटीगाठी व्हायलाच पाहिजे. कटुता निर्माण होत असताना अशा गाठीभेटी ज्यावेळी होतात त्यावेळी एक प्रथा जे आहेत या अगोदरचे आहेत. कारण मी स्वतः ज्यावेळी एक आमदार या नात्याने 99 पासून मी बघतोय, मी आदरणीय विलासरावजींना बघितलेलं आहे, आदरणीय विरोधी पक्ष या नात्याने गोपीनाथ मुंडेजींना बघितलंय. सभागृहामध्ये भांडायचं पण संध्याकाळी कुठे असं सार्वजनिक कार्यक्रमाला आलं तर एकमेकांच्या बद्दल चांगलं बोलायचं, एकमेकांना बघायचं, ही जी संस्कृती आहे मला वाटतं त्याची सुरुवात परत होते असं म्हणायला हरकत नाही. खरं तर धन्यवाद. तुम्ही या सगळ्या भेटीमागे नेमकं काय होतं हे तुम्ही सविस्तरपणे एबीपी माझाला सांगितलं. त्यामुळे ते सचिन आहेर त्यांनी सांगितले की नेमकं भेटी दरम्यान काय झालं, नेमकी काय चर्चा झाली यावर सविस्तर त्यांनी एबीपी माझाला माहिती दिली. कॅमेरामॅन दीपेश माझांसह मी वेदांतने, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.